RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। अखेर अनधिकृत इमारतीवर चालला हातोडा। हरीश अश्विन कॉलनीतील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश। अमरावतीत पंचवटी चौकात उपमहापौर ॲक्शन मोडमध्ये, अतिक्रमण अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी, तात्काळ कारवाईचे आदेश। टोईंग पथकाची दादागिरी आणि वसुलीचा अजब धंदा। गाड्या उचलून काही अंतरावरच पैशांची देवाणघेवाण, गाड्या सोडण्याचा उद्योग। पातूर रोडवरील रिलायन्स प्लांटला भीषण आग, उसाची चिपाड जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, आगीची चौकशी आवश्यक। वाशिममध्ये अजब चोरी, अज्ञात चोराने रात्रीतून चोरलं डिझेल। नोझल बंद न झाल्याने शेकडो लिटर पेट्रोल वाया, घटना सीसीटीव्हीत कैद। आता सविस्तर बातम्या। हरीश अश्विन कॉलनीतील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून दिलेल्या लढ्याला आज यश आले आहे। SR पाटील कॉलेजच्या अनधिकृत इमारतीवर आज हातोडा चालवण्यात आला। स्थानिक नागरिकांचा अनेक वर्षाचा संघर्ष आज इथे यशस्वी झाल्याचे चित्र होते। हरीश अश्विन कॉलनीतील SR पाटील कॉलेजच्या अवैध बांधकामावर अखेर आज महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला। सकाळपासून पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे जी कारवाई रखडली होती आणि ज्यावरून महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्याला दुपारी 4 नंतर पूर्णविराम मिळाला। दुपारी 4 वाजता पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल होताच महापालिकेच्या JCBने अनधिकृत बांधकामाचा ताबा घेतला आणि मजुरांच्या सहाय्याने वरच्या बाजूच्या भिंती पाडण्यास सुरुवात केली। आज सकाळपासून महापालिकेची सर्व यंत्रणा घटनास्थळी हजर होती, मात्र पोलीस बंदोबस्त न पोहोचल्याने दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई प्रलंबित होती। त्यामुळे महापालिका केवळ टाइमपास करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात होता। परंतु दुपारी 4 नंतर पोलीस बंदोबस्त मिळताच महापालिकेने तातडीने कारवाईला सुरुवात केली। विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेला अकोला नगर परिषदेने केवळ 141 चौरस मीटर बांधकाम मंजुरी दिली होती, मात्र त्यांनी मंजुरीपेक्षा 324 चौरस मीटर एवढे अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम केल्याचे महापालिकेने सिद्ध केले आहे। विशेष म्हणजे रहिवासी भागासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर ही शाळा उभारण्यात आली होती। पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश झोन अधिकाऱ्यांनी दिले होते। त्यानुसार आज दुपारी उशिरा का होईना महापालिकेच्या JCBने कॉलेजच्या अनधिकृत भागाचा ताबा घेतला आणि मजुरांनी वरच्या बाजूच्या भिंती पाडत बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवला। फुटपाथावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यात आले। पंचवटी चौकात अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी अचानक भेट देऊन अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांना झापले। त्यांनी अतिक्रमण हटविण्यास सांगितले, त्यामुळे वातावरण तापले होते। अमरावती शहरात अतिक्रमण करणाऱ्यांनी फुटपाथ देखील सोडले नाही। हा सगळा काय प्रकार आहे म्हणून उपमहापौर सचिन भेंडे संतप्त झाले। पंचवटी चौकात जाऊन त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तातडीने अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले। नागरिकांना त्रास होणार नाही, त्यामुळे मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी अशी सूचना केली। त्यानंतर या भागातील अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू होती। पदाधिकाऱ्यांनी लक्ष घातले म्हणून ही कारवाई सुरू झाली, पण पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसते तर अतिक्रमण जैसे थे राहिले असते काय, अशी विचारणा आता होत आहे। दरम्यान महापालिका पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे, पण कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल। शहरातील रस्त्यावर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करणाऱ्या टोईंग पथकाची दादागिरी आणि वसुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रस्त्यावरील गाड्या उचलून नेल्यानंतर काही अंतरावर जाऊन पैशाची देवाणघेवाण करून गाड्या सोडल्या जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ रस्त्यात सेटिंग झाल्याचा आहे। दिवसभरात जवळपास 50 गाड्या उचलल्या जातात।
मात्र त्यातील केवळ 30 गाड्यांचीच अधिकृत पावती फाडली जाते आणि उर्वरित 20 गाड्यांकडून छुपा दंड वसूल करून त्यांना वाटेतच सोडून दिले जात असल्याचे बोलले जात आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून टोईंग पथके नेमण्यात आली आहे. मात्र ही पथके शिस्त लावण्याऐवजी स्वतःचा खिसा भरण्यातच मग्न असल्याचे चित्र आहे. रस्त्यावरून ज्या गाड्या उचलल्या जातात त्यांच्या मालकांकडून अनधिकृतपणे पैसे उकळले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पथक गाड्या उचलून मुख्य चौकातून थोडे पुढे गेले की तिथे तोडपाणीचा खेळ सुरू होतो. या सर्व प्रकारामुळे शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत असून टोईंग कर्मचाऱ्यांची ही बेकायदेशीर वसुली आणि दादागिरी थांबणार कधी, असा संतप्त सवाल आता सामान्य वाहनधारक विचारत आहेत. या भ्रष्टाचाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. हा सर्व प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो. पातूर रोडवर रिलायन्स कंपनीच्या प्लांटला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. उसाची चिपाड जळून खाक झाल्याची माहिती आहे. परंतु आग अन्यत्र पसरल्याने आगीच्या ज्वाळा दुरून दिसत होत्या. महापालिकेचे 2 आणि MIDCच्या एका अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवली. अकोला पातूर रोडवर रिलायन्स कंपनीच्या प्लांटच्या आवारात मंगळवारी रात्री आग लागली. उसाच्या चिपाडांना सुरुवातीला आग लागली आणि नंतर ती पसरली अशी माहिती आहे. परंतु आगीने उग्ररूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा दुरून दिसत होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अकोला महापालिकेचे 2 आणि अकोला MIDCचा 1 अशा 3 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु ही आग बुधवारी सकाळपर्यंत धुमसत होती अशी माहिती आहे. या आगीमुळे स्थानिक गावकऱ्यांनी कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला, तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील याविषयी दक्षता घेतली नसल्याचे चित्र होते. त्याचा तपास होईल की नाही अशी विचारणा होत आहे. वासामुळे एवढा त्रास होते की श्वास घ्यायला मुश्किल होऊन जाते. आग लागली आहे 8:30 वाजता 9 वाजता 8:30-9 वाजता. सध्या आटोक्यात आलेली आहे, पण काही सांगता येत नाही. गॅसचं काम आहे, कधी आग लागू शकते. कंपनीपासून सगळं गावालाच धोका आहे. पूर्ण गाव भयभीत झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत. फुटू शकते, त्याचा गॅस फैलू शकते. त्याचा गॅस एवढा जहरीला आहे म्हणतात. सर्व बंद आहे, काहीच नाही. फायर एक्सटिंग्विशर सेफ्टीसाठी कंपनीसाठी काहीच नाही. बरं, ही रिलायन्स कंपनी आहे, तिच्यापासून सर्वात धोका आहे. हे आम्हाला इथून बंद पाहिजे. तिथं अंदर आग लागेला आहे, आम्हाला कन्फर्म माहिती नाही किती लागेला काय आहे. हे कन्फर्म आम्हाला माहित पाहिजे. सर्वात धोका आहे. कंपनी आजूबाजून सगळे गावच आहेत. आजूबाजूला गाव आहेत, पूर्ण घर आहेत. त्याच्या आम्हाला ही कंपनी बंद पाहिजे. रिलायन्सची तिचा वासही एवढा होती, भयानक दुर्गंध आहे तिचा. सध्या आग लागेला तिच्यात, किती लागेला काय कोणालाच माहित नाही. आता सध्या आतमध्ये काय काहीच माहित नाही आम्हाला. अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना एकाच ठिकाणी त्यांना लागणारे सर्व कागदपत्रे उपलब्ध व्हावी याकरिता जुन्या DED कॉलेजच्या इमारतीत तलाठी कार्यालय कार्यान्वित करण्यात आले होते. परंतु येथील काही तलाठी कार्यालय बंद असल्याने नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. अकोला तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व कागदपत्रे मिळावी याकरिता जुन्या DED कॉलेजच्या इमारतीमध्ये काही तलाठी कार्यालय स्थापन करण्यात आले होते. यातील काही तलाठी कार्यालय हे बंद असल्याने या ठिकाणी आपल्या कागदपत्रांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना कार्यालयाला कुलूप पाहू आल्यापायी परत जावे लागत आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना शेतीविषयक कागदपत्रे लागतात. तसे शाळा सुद्धा काही दिवसात सुरू होणार असून पालकांना सुद्धा आपल्या पाल्यांकरिता कागदपत्रांची आवश्यकता असते. यातच सदरचे तलाठी कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांची तसेच पालकांची चांगलीच पायपीट होताना दिसून येत आहे. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे. उद्धव सेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज बुधवार 17 जून रोजी अकोला शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य निषेध आंदोलन केले. अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौकात हे आंदोलन झाले. यात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आज मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
पक्षातील 6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या खासदारांच्या बंडखोर भूमिकेचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना अकोला शहर कार्यकारिणीच्या वतीने आज सायंकाळी 5 वाजता मदनलाल धिंगरा चौक येथे आक्रमक आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या महत्त्वाच्या आंदोलनात शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांसह सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जे 6 गद्दार खासदार फुटून आज दिल्लीमध्ये दाखल झाले आणि ते शिंदे सेनेमध्ये विलीन झाले असं त्यांनी पत्र घेतलं, त्या खासदारांच्या निषेधार्थ आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. त्या सर्वांचे फोटो लावून प्रतिकात्मक त्यांच्या फोटोचा आम्ही दहन केलं आहे आणि त्यांनी जे पक्षांतर केलंय त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या खासदाराला काय कमी केलं? भावाप्रमाणे प्रेम केलं. आज कार्यकर्ता म्हणून खासदारापर्यंत नेलं, पण या लोकांनी गद्दारी करून आज शिंदेबरोबर चालले आहेत. आम्ही यांचा तीव्र निषेध करतो आणि आम्ही यांना चेतावणी देतो. आम्ही नितीन बापू देशमुखांचे कार्यकर्ते आहोत. यांनी अकोला जिल्ह्यात पाय ठेवू नका, येथील पाय चालू आणि जाताना केळजवळ पाठवू, हे आमचा शब्द आहे. आम्ही शिवसैनिक आहोत उद्धव साहेबांचे, बाळासाहेबांचे. त्यामुळे या लोकांना चेतावणी आहे, गद्दार आहेत, या गद्दारांनी क्षमा करणार नाही. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील काटी गावात अघोरी प्रथेचा संशयित प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 3 दिवसांपूर्वी निधन झालेल्या विनायक चराटे यांच्या अंत्यसंस्कारानंतर राग सावरण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमी परिसरात काही संशयास्पद साहित्य आढळून आल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पात्रालगत असलेल्या स्मशानभूमीत विनायक चराटे यांच्या अंत्यविधीनंतर राख ठेवण्यात आली होती. आज कुटुंबीय राग सावरण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गावातीलच नातलग असलेले महादेव वासुदेव चराटे यांचा जिवंतपणीचा फोटो, हार, फुले, अत्तर, लिंबू, अंडी तसेच अन्य पूजा साहित्य आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. या साहित्याचा वापर अघोरी प्रथेसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अतुल महादेव चराटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणाची माहिती दहीहंडा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच आढळून आलेल्या साहित्याची तपासणी करून पुढील चौकशी सुरू केली आहे. तसेच या प्रकारामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याच्या अगोदर कधीच घडलेला प्रकार नाही. आज पहिल्यांदा हा प्रकार घडला. आज आमचा विनायक पाटील चराटे यांची माती सावटण करायसाठी आम्ही नदीवर आलो, तर इथं आम्हाला हा प्रकार दिसला. त्याच्यामुळे मग आमचं सावटण आम्ही थांबून ठेवलं. माहिती दिली, पोलीसवाले सध्या इथं हजर आहेत. काहीतरी अघोरी विद्या म्हणून हे काही काम केलेलं आहे. याच्या अगोदर असा प्रकार कधी घडला नाही. सर्वांची नाराजी झाली की बाबा समजा असा प्रकार आजपर्यंत कधी घडला नाही. त्याच्यात सगळे हे लोकांची नाराजी झाली. आज अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ऍसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, आर्थरायटिस आणि मायग्रेन सारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी व आनंदी जीवन जगत आहे. येथील ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षांपासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जातात. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही काहीही फरक पडलेला नाही, त्यांनी एकदा या केंद्राला नक्की भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 01 61 29 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात अथवा आणि त्यांच्या naikhomeopathy.com यूट्यूब चॅनलवरही अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव शेअर करताना सांगितले, माझे नाव लता, हिंगोली येथे राहते. मला नाईक होमिओपॅथी येथे येण्या अगोदर थायरॉइडचा त्रास होता. खूप घाम यायचा, थोडे जरी चालले, पायऱ्या चढले की जीव घाबरायचा. या एका महिन्यात मला 50% फायदा झाला. नाईक होमिओपॅथी उपचाराने मी समाधानी आहे. हॅलो, हिंगोलीहून आले. माझं नाव लता बेकर आणि मला थायरॉइडचा लई त्रास होत होता. पूर्ण शरीर कमी झालं. 5 किलो वजन सुद्धा उतरलेलं आहे. या गोळ्या चालू केल्या तेव्हापासून घाम हे म्हणजे पूर्ण कमी झालं. किती महिने उपचार घेतला तुम्ही आता? 1 महिना. काय काय त्रास होते आधी तुम्हाला? आधी मला घाम येत होता,
म्हणजे असा जीव घाय भरत होता, असं चणतानी वाटत होतं, चक्कर येते का काय असं होत होतं. बरं, एका महिन्यात किती फरक पडला तुम्हाला? इथं आल्यानंतर 50% गुण आलाय मला. हां. नाईक होमिओपॅथीचे उपचाराने समाधानी आहात तुम्ही? हो. अकोला महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी आपला मोर्चा सिंधी कॅम्प भागात वळवला. रस्त्यावर लावलेल्या पानटपऱ्या तसेच अस्थायी दुकाने हटवली. सकाळपासूनच पथक या परिसरात सक्रिय झाले होते. सिंधी कॅम्प परिसर गजबजलेला आहे, तसेच हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे, त्यामुळे रस्ता मोकळा राहणे आवश्यक आहे. शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम दररोज राबविण्यात येत आहे. काही भागात नागरिक स्वतःहून अतिक्रमण काढत आहेत, तर काही ठिकाणी क्षुल्लक वाद देखील होत आहेत. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढले जात आहे. शहर सौंदर्यीकरण तसेच वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त असणे आवश्यक आहे, त्यामुळे या मोहिमेला देखील महत्त्व आहे. अमरावतीत तडीपार आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून देशी कट्टा व 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध पोलीस मोहीम राबवित आहेत. दरम्यान कुख्यात आरोपी हाती लागला. 16 जून रोजी गुन्हे शाखेने घातक शस्त्राबाबत विशेष मोहीम राबविली असता पथकाला गुप्त माहिती मिळाली की नागपुरी गेट पोलीस स्टेशनमधून तडीपार असलेला अहसान खान हा देशी बनावटीचा कट्टा बाळगून फ्रेझरपुरा पोलिसांच्या हद्दीत परिहारपुरा वडाळी पुलाकडून आशियाना क्लबकडे पायी येत आहे. अशा माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने आशियाना क्लबजवळ जाऊन तडीपार इसमास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी कट्टा व 2 जिवंत काडतूस सापडले. ते जप्त करण्यात आले. याबाबत विचारणा केली असता त्याने रेहान खान अयूब खान उर्फ रेहान बंदूक राहणार पाटीपुरा सुलतानच्या पाणठेला जवळ अमरावती याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तडीपार आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आयुक्तालयात गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर रेहान खान अयूब खान उर्फ रेहान हा फरार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. वाशिम शहरातून अट्टल मोटरसायकल चोरट्याला बेड्या ठोकण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. आरोपीकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी वाशिम ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात यश आले आहे. शेलू खडसे येथील 22 वर्षीय आरोपी वाशिम शहरात पुन्हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अकोला नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने फेब्रुवारी महिन्यात वांगी येथून बजाज पल्सर 150 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करून आरोपीला पुढील तपासासाठी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान आरोपीकडून जिल्ह्यातील आणखीन काही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली. वाशिमच्या केनवडमधील एका पेट्रोल पंपावर रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने पेट्रोल पंप मशीन सुरू करून डिझेल चोरी केल्याची घटना घडली. दरम्यान पंपचे नोझल बंद न करता आल्याने 200 ते 300 लिटर पेट्रोल खाली सांडले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. वाशिमच्या केनवडमध्ये सावजी पेट्रोल पंपावर एका चोरट्याचा अजब कारनामा पाहायला मिळाला. रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचारी झोपलेले असताना चोरट्याने स्वतःच्या हाताने पेट्रोल पंपाची मशीन चालू करून कॅनभर पेट्रोल चोरून नेले. इतकेच नव्हे तर कॅन भरल्यावर पेट्रोल पंपाचे नोझल बंद न करता आल्यामुळे 200 ते 300 लिटर पेट्रोल खाली सांडले. पेट्रोल चोरीची ही घटना पंपवरील सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पेट्रोल पंप चालकाच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अखेर अनधिकृत इमारतीवर चालला हातोडा. हरीश अश्विन कॉलनीतील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश. अमरावतीत पंचवटी चौकात उपमहापौर ॲक्शन मोडमध्ये अतिक्रमण अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी. तात्काळ कारवाईचे आदेश.
टोईंग पथकाची दादागिरी आणि वसुलीचा अजब धंदा, गाड्या उचलून काही अंतरावरच पैशांची देवाणघेवाण, गाड्या सोडण्याचा उद्योग. पातूर रोडवरील रिलायन्स प्लांटला भीषण आग, उसाची चिपाड जळून खाक, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, आगीची चौकशी आवश्यक. वाशिममध्ये अजब चोरी, अज्ञात चोराने रात्रीतून चोरलं डिझेल, नोझल बंद न झाल्याने शेकडो लिटर पेट्रोल वाया, घटना सीसीटीव्हीत कैद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.